अंबडमध्ये या विद्यार्थिनीसह धक्कादायक घटना घडली आहे। सकाळी मुलगी शाळेत गेली असताना तिच्यासोबत असं काही घडलं की त्याने सगळेच हादरले। दरम्यान काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दिव्या प्रितेश त्रिपाठी वय 11 ही मुलगी तिची आई, वडील, भाऊ व बहीण यांच्यासोबत राहत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील उपेंद्रनगर या ठिकाणी असलेल्या रुद्र प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 6वी मध्ये ती शिकत होती। दिव्या मंगळवारी दिनांक 25 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता शाळेत आली। यावेळी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती। दिव्या वर्गातील बाकावर बसली। अचानक अस्वस्थ वाटत असून चक्कर येत आहे असं तिने शेजारी बसलेल्या मैत्रिणींना सांगितले। तितक्यात तिने बाकावर मान टाकली। विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केल्याने शिक्षकांनी वर्गाकडे धाव घेतली। शिक्षकांनी तिला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तपासून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले। त्यानुसार शिक्षकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मयत घोषित केले। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। पण त्याच दरम्यान दिव्या त्रिपाठी ही मंगळवारी सकाळी शाळेच्या व्हॅनमधून खाली पडली आणि तिचा अपघात झाला अशी चर्चा दिवसभर सिडको परिसरात सुरू होती। काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार तिला वर्गातून खाली आणून रुग्णवाहिकेची वाट न बघता तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी शाळा प्रशासनाच्या वाहनात घेऊन जाण्यात आले। त्यामुळे काहींना वाटले असावे की दिव्या शाळेच्या गाडीतून पडल्याने तिचा अपघात झाला आहे।